त्र्यंबकेश्वरमध्ये श्री भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न. हिंदू धर्म मान्यतेनुसार सप्त चिरंजीवांपैकी एक तसेच ब्रह्मतेज व क्षात्रतेजाचे प्रतीक असलेल्या भगवान श्री परशुरामांचा जन्मोत्सव सोहळा भगवान परशुरामांची तपोभूमी असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला. या निमित्ताने वैशाख शुद्ध प्रतिपदा अर्थात दिनांक 29 एप्रिल पासून ते वैशाख शुद्ध षष्ठी म्हणजे दिनांक 3 मे पर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी स्त्रींच्या मूर्तीची पवमान अभिषेक पूर्वक महापूजा व पुष्पार्चन करण्यात आले. यावेळी वेदमूर्ती दिगंबर फडके व उमेश गोडबोले यांनी यजमानपद भूषविले. जन्मोत्सवाच्या निमित्ताने सायंकाळी 5:30 ते 7:30 दरम्यान ह.ब.प. संजोत संजय केतकर यांचे जन्मोत्सवाचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले. यावेळी तबल्यावर कानिफनाथ घैसास तर संवादिनीवर अजिंक्य श्रोत्री यांनी त्यांना साथसंगत केली. सायंकाळी ठीक 7:15 वाजता भगवान परशुरामांचा जन्मोत्सव स्त्रींच्या जयघोषात व शंखध्वनीच्या गजरात करण्यात आला. भाविकांनी श्री परशुरामांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली. पाना-फुलांनी सजविलेल्या पाळण्यात बाल परशुरामांची मूर्ती ठेवण्यात आली. महिलांनी पाळणा गीत म्हटले. यानंतर उपस्थित भाविकांना सरबत व प्रसाद देण्यात आला. आरती, मंत्रपुष्पांजली करून रात्री मंत्र जागरण करण्यात आले. स्त्रींची सायंसेवा संजय घसास यांनी भगवान परशुरामांच्या चरणी रुजू केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिराचे अध्यक्ष वेदमूर्ती केदार शास्त्री पाटणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. चंद्रमा पंडित, कबीर न्यूज नेटवर्क, त्र्यंबकेश्वर.